काय झालं? तू भांडलायस का वृंदाशी आता परत? नाही प्राची, काय रे? बघ मी आज इकडे झोपणार आहे. तू तू आमच्या बेडरूम मध्ये जाऊन झोप. ओके फाईन. तेवढं तुझ्या आईला जरा बरं वाटेल. थँक्यू. मायनस, मला माहितीये तू माझ्यावर रागावलायस. मी हरीशशी बोलते, त्याची मदत घेते म्हणून चिडलायस, मला कळतंय मायनस. पण मी हे सगळं का करते हे तू प्लीज समजून घे. हे बघ मायनस, प्रसाद कुठे आहे? त्यानेच पाठवलंय मला इकडे आणि तो झोपला आई बाबांच्या रूम मध्ये. ठीक आहे, झोपू देत त्याला तिकडे. म्हणजे तुझं आणि प्रसादाचं भांडण हरीशशी बोलण्यावरून झालंय. वाटलंच होतं मला, म्हणूनच तर इतका चिडलाय तो तुझ्यावर. आमची मॅटर्स कशी सॉल्व्ह करायची ना ते आम्ही आमचं बघून घेऊ, कळलं? आज खूप आनंद झालाय अहो. आपला प्रसाद आपल्याकडे परत आला. माझी खात्री आहे आता काही तो वृंदाचा ऐकत नाही. आनंदी होण्यापेक्षा दोघांच्यात भांडण कसं होणार नाही ना त्याचा प्रयत्न कर जरा. हा गधडा असाच भांडत राहिला ना तर त्या रमणीक शेठच्या पुतण्यासारखं होईल आपल्या प्रसादचं. काय घडलं तू त्याच्या बाबतीत? त्याचा पुतण्या लग्नानंतर रोज भांडायचा बायकोशी, रोजची भांडणं. त्या रोजच्या भांडणांना वैतागून शेवटी आत्महत्या केली त्यानं. या गधड्याने अशीच भांडणं चालू ठेवली ना तर एक दिवस कंटाळून आत्महत्या करेल आपला प्रसाद. हॅलो हरीश, मी बोलतेय वृंदा. त्या वृंदाला झालंय तरी काय? एवढ्या रात्रीचा हिने हरीशला का फोन लावलाय? कदाचित या दोघांचं सिक्रेट अफेअर तर नसेल. हा वृंदा, बरं झालं फोन केलंस. माझ्याकडे एक प्लॅन आहे. कसला प्लॅन? ऐक, उद्या सकाळी मी तुला भेटतो. पण हरीश, हे सगळं नीट होईल ना? हो, तू काही काळजी करू नकोस, मी आहे ना. आणि हरीश, एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या दोघांशिवाय हे दुसऱ्या कोणालाही कळता कामा नाही. नाही करणार. ठीक आहे, मग उद्या सकाळी 10 वाजता शार्प. काय भांडण झालं नवरा बायकोत? नाही. काही नाही नाही म्हणजे काय? मला कळतं रे, पण सोन्या ऐक माझं, आपण ना कमीपणा घ्यावा जरा. हे बघ वृंदा खरंच खूप चांगली आणि हुशार मुलगी आहे. अच्छा, म्हणजे तू तिला समजून घ्यायला तयार आहेस तर? तुझ्या मनात काही किंतु नाही ना? काय किंतु असणार आहे? माझ्या प्रसाद दादाशी लग्न झालंय तुझं आणि त्या हरीश बरोबर अफेअर ठेवताना लाज कशी वाटत नाही का तुला? प्राची, तुला काय वाटतं तू मला मारलंस तर मी गप्पा बसणार आहे? मी सगळ्यांना सांगणारच आहे. काय सांगणार आहेस? बोल ना, काय सांगणार आहेस तू? काल रात्री तू हरीशला फोन केला होतास. त्याच्याशी हळूहळू काहीतरी बोलत होतीस, प्रेमाचं. गप्पा बस प्राची. यापुढे एक शब्द जरी बोललीस ना प्राची तर. अरे प्रसाद, तुला काही माहिती नाहीये. वृंदा आहे ना मध्यरात्री हरीशला फोन करते आणि गुलू गुलू बोलत असते फोनवर. चालती हो इथून. अरे दादा, सांगितलं ना, चालती हो. मायनस, प्राची जे बोलत होती ते खरंय. मी काल रात्री हरीशला फोन केला होता आणि त्या राघवजी आणि मीनूचं अफेअर एक्सपोज करण्यासाठी आम्ही प्लॅन करत होतो. वृंदा, मला काही ऐकायचं नाहीये. काकू, तुम्ही हरीशला बघितलंय कुठे? का ग, काय काम होतं तुझं हरीशकडे? आहे काहीतरी, तुम्ही बघितलंय का? हो, तर सकाळी सकाळी त्याची बाईक घेऊन कुठेतरी गेला फिरायला बाहेर. चल आपण हरीशला फॉलो करूया. नमस्कार नमस्कार. राधावहिनी कुठे? नाही, ती नाही आहे. नाही म्हणजे काय, आमच्या राघवच्या मुलांची परीक्षा आहे ना म्हणून ती घरी थांबली. बघा, नेमकं परीक्षेच्याच वेळेला सगळं जुळून आलंय. आता बघा ना. या ना, या. हो, चला. आता राघवजी पण इथे येऊन पोचले. देवा, प्लीज साखरपुड्याच्या आधी हरीश आणि माझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देत म्हणजे झालं.